आणि नमस्कार सर. मुळात हा प्रिंट मीडिया आहे. प्रिंट मीडियामध्ये काय होतं की जेणेकरून लोकचा जो वाचक वर्ग आहे तो फार शॉर्ट बट स्वीट मध्ये आपल्याला जितकं जास्तीत जास्त बोलता येईल तितकं आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. कारण की ऐकणं दृकश्राव्य माध्यम जे आहे ते वेगळं असतं आणि वाचण्याचं जे माध्यम आहे ते वेगळं असतं. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे सर की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, तुमचं शिक्षण कुठून झालं ते मला जाणून घ्यायला निश्चित आवडेल. कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर एक नक्कीच की त्या अर्थानं काही फार धनाढ्याच्या पोटी जन्माला आलेलो होतो असं नाहीये. माझे वडील डॉक्टर आहेत आणि मी वडिलांच्या मेडिकल व्यवसायाकडे मी अतिशय जागरूकपणे पाहत आलो, चौकसपणे पाहत आलो आणि आजच्या काळाशी ज्यावेळेस कम्पेअर करतो त्यावेळेस लक्षात येतं की अतिशय निर्गवीपणे अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पिढीतले माझे वडील होते किंवा आजही आहेत. मला आठवतं की ₹1.5 हे त्यांची त्यावेळची इंजेक्शनची आणि कन्सल्टिंगची फी होती आणि एवढ्याच पैशातून काम करत होते आणि ग्रामीण पार्श्वभूमी त्यांची असल्यामुळे सगळा जास्तीत जास्त वर्ग त्यांच्याकडे ग्रामीण भागातला होता आणि अशा पार्श्वभूमीवरती आम्ही कामकाज सुरू केलं. माझे वडिलांचे वडील म्हणजे केवळराव गोहिरे किंवा आईचे वडील म्हणजे माळमाथ्यावरचे स्वातंत्र्य सैनिक भिलामालजी पाटील यांच्या कुटुंबातला मी एक घटक आहे. त्यामुळे समाजाच्या दृष्टीनं जागरूक असण्याचा एक वारसा मला तेव्हापासूनही निश्चित लाभलेला आहेच. हे सगळं करत असताना मी विनाकारण फार आर्थिक तंगीतून दिवस काढले असं सांगण्यात काही मजा नाही, कारण विनाकारण खोटं बोलून ग्लोरिफिकेशन करायच्या सवयी आजकाल अनेक ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून मला त्या याच्यावर बोल एक नक्की की फार छान शोकीचं फार आयुष्य आरामाचं जीवन होतं असंही नाहीये, पण मी स्वतःला ह्या दृष्टीनं भाग्यवान समजतो की माझ्या बरोबरीच्या मित्रांपेक्षा माझं आयुष्य थोडंफार कम्फर्टेबल मात्र निश्चित होतं हे मला नक्की सांगावं असं वाटतं. पण हे आयुष्य कम्फर्टेबल होतं म्हणून आम्ही कुठेही समाजातल्या कोणत्याही वर्गापासून तुटलेलो नव्हतो हे मात्र मला निश्चित सांगावं असं वाटतं. म्हणजे ज्यावेळेस मी मोसम पुलावरच्या मालेगाव नगरपालिकेच्या शाळेत जात होतो त्यावेळेस माझ्याबरोबर सगळ्या थरातले मुलं होते. म्हणजे इथं असलेल्या भिल्ल वस्तीतले मुलं होते, श्रीरामनगर मधले मुलं होते, बाराबंगल्यावरची देखील मुलं होते, हे सगळ्या थरातले मुलं होते आणि कधीही ह्या सगळ्या मुलांमध्ये कोणताही फरक नव्हता. म्हणजे हापचड्डीला ठिगळं असणाऱ्याच्याही दर्जा तेवढाच होता आणि ज्याला ठिगळ नाहीये अशांचाही दर्जा एकच होता, डबा एकच होता, एकाच डब्यात सगळे मिळून खात होतो. अशा पद्धतीनं खरी ती वाटचाल होती आणि मला वाटतं ते एक सुदृढ असं बालपण होतं. मी म्हणतो की जी काही जडणघडण झाली असेल म्हणजे जमिनीवर जर माझ्यासारख्यांचे पाय असेल तर त्याला कारणीभूत ती सुदृढ अशी जडणघडण आहे, ते सुदृढ असं बालपण आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, तुमचं जे शिक्षण झालं होतं ते BSc मधून झालेलं होतं आणि बहुतांश जे वकील आहेत ते बहुतांश वकील हे BA, MA आणि मग नंतर LLB करतात. तर तुमचं BSc शिक्षण झालेलं होतं, तुम्ही ठरवलं असतं तर अजून वेगळ्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकला असतात. फॉर एक्झाम्पल वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने वर्चस्व गाजवू शकला असतात, चांगली पकड तुम्ही तिथे सुद्धा तुमची निर्माण करू शकला असतात. अशा वेळेला तुम्हाला वकीलच व्हावं असं का वाटलं आणि काय हेतू होता वकील होण्याच्या पाठीमागचा? एक नक्की की अजाणत्या वयात कुठेतरी काही गोष्टींचे परिणाम होत असतात आणि आमच्या मावशींचे पती म्हणजे ॲडव्होकेट TR पवार हे मालेगाव तालुक्यातलं आणि नाशिक जिल्ह्यातलंही सहकार आणि विधी क्षेत्रातलं एक अतिशय मोठं असं नाव होतं. तर यांना मी माझ्या फार लहानपणापासून म्हणजे अतिशय अजाणत्या वयापासून मी बघत होतो आणि ज्यावेळेस अण्णासाहेब म्हणजे TR पवार बाहेर पडायचे घराच्या त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे 2-3 ज्युनियर्स असायचे, बरोबर 7-8-10 क्लायंट्स चालायचे आणि असा सकाळच्या 11:15च्या ठोक्याला हा ताफा ज्यावेळेस आमच्या ह्या कॅम्प रोडवरच्या घरासमोरून बाहेर पडायचा त्यावेळेस त्या ताफ्याचं त्या ऑऱ्याचं व्यक्तिमत्वाचं एक आकर्षण निर्माण होत होतं की एक काळा कोट घातलेला माणूस पुढे जातो, त्याच्याबरोबर एवढी गर्दी असते आणि ही खऱ्या अर्थानं माझ्यातल्या वकिलीची सुरुवात असू शकते असं मला वाटतं की इथं कुठेतरी माझ्या मनात एक बीज रोवलं गेलं की आपल्याला इथं वकील म्हणून काम करायचं आहे. एक खरं आहे की जास्त लोक वकिलीकडे येतात ते आर्ट्स फॅकल्टीमधून येतात
पण मला स्वतःला असं वाटतं की सायन्स फॅकल्टी मधून येणाऱ्या माणसाकडे अनालिटिकल कपॅसिटी थोडीशी जास्त असते असं मला वाटतं. कदाचित हा वादाचा मुद्दा असू शकतो, याच्याबद्दल फार मला बोलायचं नाही, कारण अनेक आर्ट्स फॅकल्टीतून कॉमर्स फॅकल्टीतून आलेले अनेक लोक आज दिग्गज असे वकील आहेत. हे दोन विषयांमध्ये फारसा काही वाद व्हावा असं नाहीये, पण हे माझं व्यक्तिगत मत जे होतं ते मी आपल्या पुढे मांडलेलं आहे. आणि आजपर्यंत एक आपल्या समाज व्यवस्थेने जे ठरवलेले स्ट्रीम आहेत की आर्ट्सचा माणूस असेल तर त्याने वकील व्हावं किंवा MA करावं, कॉमर्सचा असेल तर त्याने CA व्हावं, सायन्सचा असेल तर त्याने डॉक्टर इंजिनियर व्हावं, हे आपण एक बांधलेले ठोके आहेत आणि त्या आधारावरती मला वाटतं ही चर्चा होत होती. पण आता परिस्थिती बदलायला लागलेली आहे. आता क्रॉस चेक एक्सचेंजेस खूप झाले, म्हणजे डॉक्टर असलेले लोक आज वकिली व्यवसायात आहेत, बरोबर, इंजिनियर असलेले लोक वकिली व्यवसायात आहेत, CA झालेलेही लोक वकिली व्यवसायात आलेले आहेत. त्यामुळे आता टाईट कंपार्टमेंटेशन आता राहिलेली नाहीये. आणि नवीन जे शैक्षणिक धोरण शासनानं परवाच अनाऊन्स केलंय त्यानुसार वकिलाला टेक्निकल एज्युकेशन पण घेता येणार आहे. म्हणजे वकिली होता होता एखाद्याला जर इतिहासात पारंगत व्हायचं असेल तर त्याला मायनर हिस्ट्री घेता येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आता बदलायला लागले. म्हणजे शिकता शिकता एखाद्याला वाटलं असेल की मला रेडिओ जॉकीतलं फायनल शिक्षण घ्यायचंय तर तो रेडिओ जॉकीतलं पण शिक्षण घेऊ शकतो. या पद्धतीनं आता मास मीडियातला म्हणजे मल्टी फॅसिनेटेड मल्टी फॅकेटेड माणूस डेव्हलप करायचे आता परदेशाच्या धर्तीवर आपल्याकडे कामकाज सुरू झालंय आणि मला वाटतं ते खऱ्या अर्थानं जास्त उपयुक्त ठरणार आहे असं आहे. सर ठीक आहे, तुम्ही वकिली क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करीत आहात, परंतु आजही समाजाचा दृष्टिकोन जो बघण्याचा आहे, म्हणजे लोक समाज असं म्हणतो की दोन लोकांच्या नादी लागू नका, एक पांढरा कोटवाला आणि एक काळा कोटवाला. तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? समाजाचा जो एकंदरीत पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे डॉक्टरकडे आणि वकिलांकडे, मुळात वकिलांकडे, की जो शहाणा माणूस असतो तो कोर्टाची पायरी चढत नाही आणि त्यानं चढू नये असं म्हटलं जातं, तर याच्याबद्दल तुमचं एकंदरीत मत काय? मी ह्या दोन्ही गोष्टींकडे अतिशय सकारात्मकरित्या मी बघतो. शेवटी काळा कोट किंवा पांढरा कोट ह्या ज्या काही दोन संकल्पना आहेत ह्या त्या मूळ व्यवसायाशी रिलेटेड आहेत, त्यांच्या क्षेत्राशी रिलेटेड आहे. आजारी पडायला कोणाला आवडतं का? तर मला वाटतं कोणालाच आजारी पडायला आवडत नाही. तसंच एक कोणाला भांडणं करायला आवडतं का? कज्जे दलाली करायला आवडतं का? तर कोणालाही आवडत नाही. हे खरा मतितार्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की बाबा रे आजारी पडू नको, म्हणजे काळ्या पांढऱ्या कोटाकडे तुला जावं लागणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. काळ्या कोटाकडे तू जाऊ नको याचा अर्थ तू भांडणं करू नकोस, शांततेत जग, हा त्याचा खरा अर्थ आहे. मला वाटतं आपण त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे समाजाला, तो आपल्याला संदेश दिला पाहिजे की तुमच्यातले वादच कमी करा, तुमच्यातले इगो कमी करा, तुमच्यात असलेला मतभेद कमी करा, म्हणजे तुम्हाला काळ्या कोटाकडे जावं लागणार नाही, हा त्याचा मतितार्थ आहे. आजारी पडू नका म्हणजे पांढऱ्या कोटाकडे जावं लागणार नाही, हा त्याचा मतितार्थ आहे. म्हणजे मला वाटतं थोडंसं पुढे कालावधीत नंतर अपभ्रंश होत गेला आणि विनाकारणच्या व्यवसायांवरती टॅबू टाकला गेला, मला असं वाटतं. बरोबर. सर तुम्ही एक मालेगावकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन, आज तुम्ही सुद्धा वकिली क्षेत्रात काम करतात, आम्ही सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करतो, पण ज्या वेळेला आपण मोठ्या व्यासपीठावर चालतो आणि बोलतो तुम कहाँ से बिलॉंग करते हो, तो मैं मालेगाव से बिलॉंग करता हूं, तर लोक म्हणतात की वो बॉम्बस्फोट वाला मालेगाव. ही जी बॉम्बस्फोट वाला मालेगाव, ही जी मालेगावची ओळख झालेली आहे, ती ओळख कुठेतरी पुसून टाकण्यासाठी तुमच्यासारखे तरुण, ज्या वेळेला तुम्ही तरुण होतात त्यावेळेला धावपळ करीत होतात, तर आजची तरुण पिढी धावपळ करताना दिसत नाही किंवा मालेगावचं नाव जे बॉम्बस्फोटवाला नाव आहे ते पुसून टाकण्यासाठी कुठेतरी धजावत नाही. तर आजच्या तरुणांनी पुढे यावं, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार तरुणांसाठी? नाही, एक खरंच आहे की मालेगावच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत, सर्वदूर असे गैरसमज आहेत. म्हणजे आम्ही लॉ कॉलेजला असताना आम्हाला अनुभव येत होता की अनेक वेळा मालेगावच्या संदर्भातला आमच्या पाठीमागे काही गप्पा व्हायच्या, मालेगाव असा आहे, आणि मलाच नवीन गोष्टी कळायच्या की मालेगावात अरे चालता चालता चाकू काढले जातात, पोटात भोसकले जातात, लोक रस्त्यावर मरून पडतात, ह्या अनेक नव्या गोष्टी आम्हाला कळायच्या. मी हळूच त्याला वळून विचारायचो, बाई मालेगाव कितनी बार आया आहे? मग तो म्हणायचा नाही मी नाही आलो, मला माझ्या ह्या नातेवाईकांनी सांगितलं. मग मी सांगितलं बाबा रे जन्मतः मालेगावचा आहे, मालेगावच्या काकांनी शाळेत शिकलोय, त्यामुळे पूर्णपणे किल्ला एरियात राहत होतो, मालेगावच्या सगळ्या मुस्लिम गल्ल्यामुळे आम्ही ओलांडलेल्या आहेत, हे त्यांना सांगितलेलं असायचं. अशा पद्धतीच्या मालेगावच्या संदर्भातले अनेक गैरसमज आहेत, त्याच्यात वादच नाही. पण मग मालेगावचं पॉझिटिव्ह बाजू पण आणली गेली पाहिजे आणि ती आणायची जबाबदारी मात्र इथल्या युवकांवरती जशी आहे तशीच इथल्या राजकर्त्यांवर, समाजकर्त्यांवर पण आहे असं मला वाटतं. पॉझिटिव्ह मालेगाव आपण कधी आणणार आहोत किंवा नाही. बरोबर. म्हणजे
आज ज्या गावात पाण्याचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा पाणी पुरवठा होतो ते गाव हे इथं आहे. बरोबर. आपल्या जवळच मनमाड सारख्या गावाकडे पाहिलं तर 30-30 दिवस पाणी येत नाही. धुळ्यात गेलो तर 20-20 दिवस पाणी येत नाही. त्याच त्रिकोणात असलेल्या मालेगावला मात्र रोज पाणी मिळतं. अतिशय शुद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचा फिल्टर प्लांट ह्या गावात आहे. मालेगावच्या वातावरणाबद्दल जर तुम्ही बघितलं तर अतिशय समतोल असं वातावरण मालेगावात आहे. इन्व्हायरमेंटल वाईज म्हणतोय. म्हणजे एक्स्ट्रीम उन्हाळा आपल्याकडे नाही. 48-50 डिग्रीचा उन्हाळा आपल्याकडे नाही. 2 आणि 3 डिग्रीची थंडी आपल्याकडे नाही. पाऊस मॉडरेटली होतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं विकासाला अतिशय पोषक असं हे गाव आहे. पण हे आपल्याला कुठेतरी पोर्ट्रे करायची गरज आहे, बाहेर घेऊन जाण्याची गरज आहे. ह्या गावातल्या भाजीपाल्याच्या दर्जाकडे किंवा दुधाच्या दर्जाकडे बघितलं तर तोच दर्जा नाशिकला मिळतो पण डबल किमतीत. बरोबर. तोच दर्जा मुंबईत मिळतो पण 3 पट किमतीत. मग त्या अर्थाने हे स्वस्त पण गाव आहे. बरोबर. हे गाव मनमाड सारख्या जंक्शन पासून 30 किलोमीटरवरती आज मोठ्या शहरांमध्ये लोक सहज एवढा प्रवास करतात. बरोबर. विमानतळाचं म्हटलं तर आज 90 किलोमीटरवरती विमानतळ आहे ओझरचं. बरोबर. इंटरनॅशनल कोणतेही एअरपोर्ट 150 ते 200 किलोमीटरवरती परदेशात ठेवलेले आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे ह्या ज्या पॉझिटिव्ह बाजू आहेत ह्या कुठेतरी मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आणि ते मार्केटिंग फक्त युवकांच्याच माध्यमातून होईल असं नाही. युवकांना पुढाकार मात्र घ्यावा लागेल पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागणार. म्हणजे इथले वेगवेगळे लोकप्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी नाही आहेत पण होऊ इच्छितात बरोबर असे आणि तुमच्या आमच्यासारखे मीडियात असणारे लोक ह्या प्रत्येकाला या संदर्भात काम करावं लागणार की मालेगावची एक पॉझिटिव्ह इमेज अशी पाहिजे. म्हणजे एक कवी म्हटला होता की लक्ष्य नाही हमारा सिंहासन चढ़ जाना, सब समाज को लिए आगे हमको जाना. ही संकल्पना जर कधी प्रत्येक मालेगावकरांना रुजवली तर मालेगावाचं जे नाव आहे बॉम्बस्फोटवाला मालेगाव जाऊन तिथे निश्चितच अजून एक वेगळी ओळख मालेगावची होऊ शकेल. निश्चितच सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की एखादा मोठा खटला तुम्ही हँडल केला, खूप गुंतागुंतीचा होता आणि तो तुम्ही हँडल केला, कशा पद्धतीने तुम्ही हँडल केला त्याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण जर कधी सांगितलं तर बरं होईल. आता खऱ्या अर्थानं मी ज्या विधी व्यवसायावरती जिथं मी लक्ष केंद्रित केलेलं आहे तर तिथं मी फारसं बॉडी ऑफेन्सेसकडे लक्ष केंद्रित करत नाहीये. त्यामुळे माझा जो खऱ्या अर्थानं जो फोकस आहे तर तो हे जे मोठे धेंड आहेत समाजातले तर ह्या धेंडांच्या चुका समाजाच्या नजरेपुढे आणून कामकाज करण्यावरती माझा खरा भर आहे. आणि हे करत असताना जी शासन यंत्रणा आहे म्हणजे कायदा इन्फोर्स करणारे जे आहेत म्हणजे पोलीस मंडळी तर ह्या पोलिसांवरती जी नेहमी टीका होत असते यांच्या संदर्भात जे नेहमी आरोप होत असतात त्या आरोपांचं रिब्युटल कसं होईल यासाठी काम करावं असं माझं एक धारणा आहे. आणि आता मधल्या काळात मी ज्यावेळेस धुळे दंगल आयोगाच्या पुढे कामकाज करत होतो त्यावेळेस कमी कालावधीत बऱ्यापैकी फायरिंग झालं होतं आणि हे फायरिंग त्या जागेवरती जी परिस्थिती होती ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झालं होतं. मग मी किंवा माझ्या सगळ्या चमूनं हे न्याय यंत्रणेला दाखवून दिलं की आम्ही जर इतकं कडक वागलो नसतो तर कदाचित धुळेगाव हे धुमसत राहिलं असतं. कारण पूर्वीच्या दंग्यात धुळ्यामध्ये 18 दिवसाचा कर्फ्यू होता आणि 18 दिवस कर्फ्यू म्हणजे त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे संपणं असं आपण म्हणू शकतो. त्याहीपेक्षा ज्यावेळेस पुढचा दंगा जो मी ऍज अ रॉयट एन्क्वायरी कमिशनवरती शासनातर्फे हाताळला त्यावेळेस आम्ही हे दाखवून देण्यात यशस्वी झालो की कडक हाताळणीमुळे एकाच दिवसात कर्फ्यू उठला, तिसऱ्या दिवशी गाव पूर्वपदावर आलं आणि कोणाचे आर्थिक नुकसान न होता गावाची पुनर्बांधणी सुरू झाली. तर ह्या पद्धतीनं तो अँगल ज्यावेळेस आपण कोर्टापुढे आणतो त्यावेळेस मला वाटतं की कोर्ट नक्कीच त्या अँगल्सला आपल्या जवळ घेत असतं. म्हणजे पोलिसांचं एक घोषवाक्य आहे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. सदप्रवृत्तीचा आपल्याला हे करायचा आहे म्हणजे तिचं रक्षण करायचं आहे आणि खलप्रवृत्तीचा आपल्याला नाश करायचा आहे. म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा वर्दी नसलेला पोलीस आहे आणि प्रत्येक वर्दी असलेला पोलीस हा सर्वसामान्य नागरिक आहे. निश्चितच म्हणजे समाजाने सुद्धा त्या दृष्टिकोनातनं वाटचाल करणं हे गरजेचं आहे. सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही रोटरी क्लबमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असतात. तर पुढचा आतापर्यंत तुम्ही रोटरी क्लब मधून समाज उपयोगी असे कुठले कुठले उपक्रम केलेले आहेत आणि भविष्यामध्ये तुमचे प्लॅनिंग काय आहे, काय करणार आहात रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजासाठी? एक नक्की की रोटरी ही भारतातलीच काय जगातली सगळ्यात मोठी चळवळ आहे, ज्याला एनजीओ म्हणता येईल अशी जगातली सगळ्यात मोठी एनजीओ आहे. आणि अशा
NGOचा मी साधारणतः 2001 मध्ये भाग झालो आणि काम करायला लागलो. या कालावधीत काम करत असताना मी त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत राहिलो की ही खऱ्या अर्थानं इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एक असते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला CSR म्हणतात. तशी ही इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्रत्येक नागरिकाची आपल्या समाजाच्या प्रती एक जबाबदारी आहे आणि ती देण्याचा हा खरा प्रयत्न आहे. जबाबदारी पार पाडण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे कदाचित एकटा व्यक्ती जे काही करू शकत नाही ते दोघं चौघं एकत्र आल्यावरती करू शकतात आणि म्हणून आणि ते आपल्या खिशातून करतात, कॉन्ट्रीब्युट करतात. तर ती तशी इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी रोटरी सारख्या संघटनेकडे आलो. हे करत असताना मालेगावातला पोलिओच्या संदर्भात फार मोठा रेझिस्टन्स मालेगावात होता. आजही रेझिस्टन्स आहे, पण ज्या काळात हा रेझिस्टन्स एका अतिउच्च अशा शिखरावरती पोहोचला होता. त्या काळात मालेगावातल्या सगळ्याच रोटरियन्सनं एकत्र येऊन काम केलं आणि त्याचं फलित असं मिळालं की मालेगावातून आज पोलिओचे रोगी गेल्या 8 ते 9 वर्षात एकही सापडलेला नाही आणि भारतच पोलिओ फ्री झालेला आहे. पण याचं फार मोठं श्रेय रोटरी क्लब्सकडे जातं आणि हे कोणत्याही एका व्यक्तीचं श्रेय नाही, सगळ्या रोटरी क्लबचं श्रेय. आणि अशा त्या रोटरी क्लबचा मी एक भाग म्हणून काम केलेलं आहे. नवीन नवीन अनेक गोष्टी आपण मालेगावात करत गेलो. मालेगावकरांच्या गरजेची शीतशवपेटिका जी असते, म्हणजे आज असं व्हायला लागलंय की प्रत्येक घरातून एखादा माणूस परदेशी गेलेला आहे, लांब गेलेला आहे, घरात दुर्दैवाचे प्रसंग होतात, मृत्यू प्रसंग होतात आणि अशा वेळेस आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून अंत्यविधीसाठी येणं हे त्या मुलावर मुलीवरती एका दृष्टीनं मॉरल ऑब्लिगेशन असतं, भावनिक प्रश्न पण असतो. पण अशा वेळेस ते पार्थिव खराब होऊ शकतं आणि म्हणून रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही मालेगावात पहिल्यांदा 2010 मध्ये शीतशवपेटी आणली. ती शीतशवपेटी आज अतिशय आकाराला आलेली आहे. समाजात त्याची उपयुक्तता वारंवार सिद्ध झालेली आहे. त्याच बरोबरीनं मालेगावातलं पहिली अशी ऑर्थोपेडिक्स इक्विपमेंट लायब्ररी रोटरीच्या माध्यमातून आपण सुरू केली. ज्याही कोणा रुग्णाला स्वतःच इन्स्ट्रुमेंट घेणं शक्य नाही, म्हणजे वॉकर, क्रचेस, बेड हे घेणं शक्य नाही, अशा रुग्णासाठी असा बेड, असे वॉकर्स, काठ्या, युरिनल्स याच्या सगळं सोयी रोटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या. मी स्वतः अमेरिकेत रोटरीकडनं असताना एक संकल्पना बघितली होती गुडविल स्टोअरची. गुडविल स्टोअरची संकल्पना आपल्याकडे आता सगळीकडे दिसायला लागली. त्याला लोकांनी नाव दिलंय, नको असेल ते देऊन जा, हवं असेल ते घेऊन जा, असं त्याला नाव दिलंय. पण या स्वरूपाला अतिशय संघटित असं स्वरूप अमेरिकेत मी पाहिलं होतं. आपल्याकडचा प्रकार जर पाहिला तर लोकांना टांगून जाण्याची तिथे आहे. अमेरिकेत तसं होत नाही. किंवा आम्ही मालेगाव जे सदिच्छा दालन चालवतो आहे लोणाभाऊच्या समोर, तर तिथेही आम्ही कोणालाही फेकलेले कपडे आणू देत नाहीत. कपडा स्वच्छ धुवून चांगल्या अवस्थेत प्रेस करूनच दिला पाहिजे असा आमचा नियम आहे. म्हणजे उद्या कोणत्याही गरीबाला घेताना त्याचं लाज सुद्धा वाटायला नको. बरोबर, कमीपणा वाटायला नको. देणाऱ्यानं चांगल्या मनानं देत जावं अशी आपली संकल्पना आहे आणि म्हणून स्वच्छ धुतलेले इस्त्री केलेलेच कपडे द्या. बरोबर, हा आमचा त्याच्या मागचा मोटो आहे. उद्या कोणी एखादे आपल्या घरातले फाटके कपडे आणून दिले तर ते आम्ही आनंदाने स्वीकारू, पण ते देणार नाही. मात्र बरोबर, देणाऱ्याच्याही भावनांचा आपण आदर करू, पण घेणाऱ्यांच्या भावनांचा जास्त आपण आदर करतो. आणि आज ते गुडविल स्टोअरच्या माध्यमातून जवळपास 15,000पेक्षा जास्त जोडी कपडे वाटले गेलेले आहेत. 15,000पेक्षा जास्त. नाशिक जिल्ह्याचा जो ट्रायबल बेल्ट आहे त्या ट्रायबल बेल्ट मध्ये याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कपड्याचं वाटप होते. त्याचप्रमाणे आमचा एक दुसरा संघ आहे आनंद मंगल बहुउद्देशीय म्हणून, त्यांच्या माध्यमात, म्हणजे हा खऱ्या अर्थानं भगिनी वर्गांनी, महिला वर्गाने चालवलेला संघ आहे. त्याच्यात आमच्यासारखे काही लोक काम करतात. निळगावांच्या परिसरात एका वृद्धाश्रमाची निर्मिती झालेली आहे. ते वृद्धाश्रम आता पूर्णत्वास गेला असून मला वाटतं की एवढ्या महिन्याभरात ते वृद्धाश्रम पण आता सुरू होईल आणि त्याच्या संकल्पनेत देखील समाजात ज्यांचे स्ट्रॉंग असे रूट्स आहेत, पाळमुळे आहेत, अशांना आपण तिथं घेत नाहीयेत. म्हणजे खऱ्या अर्थानं रस्त्यावरती निराधार असे आहे अशा वयोवृद्धांचा सांभाळ संगोपन करण्याची जबाबदारी त्याच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. बरोबर. तुमच्या बोलण्यातनं एक लक्षात येतं की विंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे
कोपरापासून काढून घेऊ नयेत, तर ती देण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे असली पाहिजे. आणि आपल्या समाजाने सुद्धा ती वृत्ती आत्मसात करणं भविष्यामध्ये गरजेचं आहे. तर खूप सुंदर छान असं तुमचं रोटरी माध्यमातून खूप मोठं योगदान आहे. निश्चितच मला सर शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे, आता मगाशी सुद्धा आपलं बोलणं झालं की आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे कुठेतरी वाटचाल करीत आहे, किंवा आत्ताच तुम्ही ज्या प्रकरणामध्ये काम करीत आहात सुशांत सिंग राजपूत सारखा इतकं सगळं ऐशो आराम ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा त्या व्यक्तीनं त्या तरुणानं फाशी घ्यावी, तर आजचा जो समाज आहे तो कुठेतरी भरकटलेल्या अवस्थेत आजची तरुण पिढी दिसत आहे. तर त्यांच्यासाठी एक महत्वाचा संदेश काय देणार सर तुम्ही? एका लाईनीचा संदेश असेल, जीवाभावाचा एक मित्र आणि एक मैत्रीण तुमच्याकडे असली पाहिजे की जिथं तुम्ही खऱ्या अर्थानं मन मोकळं करू शकाल असा एक मित्र आणि अशी एक मैत्रीण असली पाहिजे. आणि मैत्रीला मला वाटतं लिंगाची कुठेही अडचण नसावी आणि आपणही त्या मॅच्युरिटीनंच मैत्रीकडे पाहायला पाहिजे आणि कोणत्याही वयोगटाची त्याला अडचण नसावी असं मला वाटतं. मन मोकळं करू शकलात तर मला वाटतं तुमचे खूप प्रश्न सुटू शकतात असं मला नक्की वाटतं. तरुण पिढी प्रचंड चांगली आहे, प्रचंड स्फूर्ती आहे, त्यांच्यात कामं करायचा हुरूप आहे, नव्या नव्या आयडियांनी ते भरलेले आहे. फक्त एका विश्वासानं त्यांनी बाहेर आलं पाहिजे की माझी संकल्पना मी राबवेल आणि त्याचा जबाबदारी मीच आहे, त्याचा लाभधारक मीच आहे, एवढं संकल्पना डोळ्यापुढे ठेवून तरुण पिढीने काम केलं तर मला वाटतं की प्रचंड असं यश आहे. करलो दुनिया मुठ्ठी में वाला किस्सा. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी ते बोलले होते की 56 कोटी युवकांच्या खांद्यावर मशाली ठेवून ज्यांनी उज्ज्वल भारताची स्वप्न पाहिली ते स्वप्न आज कुठेतरी तुमचं आहे आणि मला असं वाटतं की ते स्वप्न नक्कीच पूर्णत्वात जाईल असा आशावाद व्यक्त करतो.